आणि आजच्या सत्कार मूर्ती पूनम मॅडम, सर्व शिक्षक वृंद, पालक परिवार आणि उपस्थित असलेले सर्व भुसावळमधील नागरिक, आज हा क्षण म्हणजे एक आनंदाचा असतो, पण या क्षणाला आपल्याला जे सत्कार मूर्ती आहे त्या सत्कार मूर्तीचा आपण सत्कार केलेला आहे, म्हणजे त्यांना आतापर्यंत केलेल्या कामांचा ही पावती आहे. आणि आपण जे कामं करत असतो ते कोणीतरी मार्क करत असतं किंवा कुठेतरी त्याची नोंद होत असते. आपल्याला दिसत नसतं की आपली नोंद कोणी घेत आहे, पण ज्या वेळेस आपल्याला या पद्धतीने आपल्याला सन्मानित केलं जातं तेव्हा लक्षात येतं की आपण केलेल्या कामाची ही पावती आहे. आणि ही पावती मिळाली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही आहे. तर ही पावती मिळाली म्हणजे तुम्हाला समाजानं जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही आतापर्यंत केलेले काम खूप छान आहे, पण याच्या पुढेही तुम्ही तुमचे काम असे चालू ठेवा आणि याच्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने काम करा आणि याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचे उच्च तुम्हाला पुरस्कार मिळू द्या. आदर्श शिक्षक मिळाला हे खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आपलं फील्ड आहे ते शैक्षणिक आणि त्यामध्ये आदर्श मिळाला म्हणजे आपण जे काम करतोय त्याची एक मोठी पावती आहे. त्यानंतर आपल्याला शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार मिळाला, हाही एक समाजाकडनं आपला केलेला गौरव आहे. जास्त वेळ न घेता त्यांना पुन्हा कामाकरता शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तसेच त्यांचे सोबत त्यांचे सहकारी इथे उपस्थित झालेले आहेत. आदर्श शिक्षिका त्यांना हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो त्यांनी त्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली म्हणूनच मिळालेला आहे असं तर आपल्याला वाटतच असेल, पण त्याच्या मागे त्यांचा असलेला संघर्ष व त्यांनी चिकाटी, ज्या चिकाटीने त्या कामाला झोकून घेतात हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आताच ललवाणी सरांनी सांगितलं की त्यांना तिसरा एक पुरस्कार आता नुकताच जाहीर झाला आहे. त्या अशाच वेगवेगळ्या पुरस्काराने यापुढेही सन्मानित होत राहतील आणि मी पूनमला पुनच्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबालाही शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांच्या या प्रयत्नामध्ये, त्यांच्या या हिच्यामध्ये, फील्डमध्ये त्यांना सहकार्य करत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोघींच्या परीक्षा चालू आहे. दोघींच्या एक्झाममध्ये आलू शकतो येऊ शकलं नाही, पण मी चंद्रकांत देवळे अड्डा बरोबर यांनी घेतोय. त्यांनी जळगावमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार, कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार आणि नागपूर येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण शिरोमणी पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहे. एकदा जोरदार टाळ्या पूनम पालक यांच्यासाठी. लेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पूनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान. ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक. भुसावळ येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या उपशिक्षिका, आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच मानाचा शाहू महाराज मानाचा नारीरत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त सौ. पूनम विजय फालक यांनी केलेल्या कार्याची दखल लेवा पाटीदार महासंघाने घेतली असून त्यांना थोपटे लॉन्स, रहाटणी, पुणे येथे लेवा पाटीदार महासंघातर्फे कर्तृत्ववान महिला हा पुरस्कार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक नामदेव दादा ढाके, लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डी. जी. पी. डॉन सुहास वारके, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. केतकी उल्हास पाटील, जळगाव लेवा समाज मंडळ अध्यक्ष, LMC ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद चौधरी, तसेच लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक, भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यानंतर जयश्री पाचपांडे, दीपक पाचपांडे, समाजसेवी खुशबू फिरके, चंदन फिरके यांचेसह अनेक उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. सौ. पूनम फालक यांनी पुरस्कारांचा चौकार मारल्याबद्दल कुरेपाळनाच्या येथील जयलक्ष्मी अकॅडमीने अभिनंदन समारोहाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणेश आरतीने झाली.
हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसून फालक परिवाराचा अभिमान असून सौ पूनम फालक यांनी घेतलेल्या मेहनतीचे, आदर्शाचे व कार्यतत्परतेचे, चिकाटीचे, कार्यक्षमतेचे द्योतक आहे. यामुळे परिवाराला, समाजाला प्रेरणा मिळते. मला नमूद करावेसे वाटते की मी अध्यक्ष असलेल्या संस्थेत त्या कार्यरत आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटला असून यापुढे सुद्धा त्यांनी जिद्दीने, मेहनतीने नवनवीन क्षेत्र पदांक्रांत करून संस्थेचे, विद्यालयाचे व परिवाराचे नाव उज्ज्वल करावे. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे, कष्टाचे, प्रयत्नाचे व संसाररूपी भवसागरात ठामपणे उभे राहिलेल्या व आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तीचा सत्कार करताना आम्हाला धन्यता वाटत आहे व यांचाच आम्हाला अभिमान आहे, असे संस्थाध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक यांनी नमूद केले. श्री दे. ना. भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर. पी. फलक यांनी सुद्धा आपल्या भाषणातून फालक यांच्या कार्यावर प्रकाश टाकून अशा प्रकारे जर नारी ही ठामपणे आपल्या कर्तृत्वावर व केलेल्या कार्यावर विश्वासाने उभी राहिली तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. आज त्यांचे अभिनंदन करताना आम्ही स्वतःला गौरवास्पद समजत असून त्या शिक्षण क्षेत्रात अत्युत्तम भरारी घेतील तसा आशावाद प्रकट केला. चेअरमन महेश फालक यांनी सुद्धा आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, ताप्ती पब्लिक स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, फालक परिवाराचे सर्व सदस्य, नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत विजय फालक, गोकुळ फालक, जयराज फालक, माधुरी फालक यांनी केले. सूत्रसंचालन लावण्या फालक यांनी केले तर आभार जयंत फालक यांनी मानले. उपस्थित सर्वांनी सौ. पूनम फालक यांचा सत्कार केला. सुंदर व सुटसुटीत कार्यक्रम झाल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ.